शिरपूर तालुक्यातील तासपुरी येथे 58 वर्षीय व्यक्तीने घेतला गळफास। पैशांच्या व्यवहारात मित्राने दगाफटका केल्यामुळे आत्महत्या केल्याच्या संशयावरून ठाणे पोलीस ठाण्यात तक्रार। शिरपूर तालुक्यातील तासपुरी येथील बस स्टँडजवळ असलेल्या गुलमोहरच्या झाडाला गळफास घेऊन एका व्यक्तीने 28 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11:30 वाजच्या सुमारास आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ज्ञानेश्वर विनायक सनेर वय 58 राहणार तासपुरी तालुका शिरपूर असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे। सदर मृतदेह नातेवाईकांनी खाली उतरवून ठाणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला। दरम्यान आत्महत्यास प्रवृत्त केल्याच्या संशयावरून ठाणे पोलीस ठाण्यात 1 मार्च 2025 रोजी सकाळी तिघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी मयताचा मुलगा प्रशांत ज्ञानेश्वर सनेर याने ठाणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। दाखल तक्रारीनुसार तालुक्यातील तासपुरी येथील मयत ज्ञानेश्वर विनायक सनेर व शरद गुलाबराव सनेर हे दोघं मित्र असल्याने त्यांच्यात नेहमीच पैशांचा व्यवहार होत असे। दरम्यान 2012 मध्ये ज्ञानेश्वर सनेर याचा अपघात झाल्याने विमा कंपनीकडून 16 लाख मिळाले होते। मात्र त्या विमा पॉलिसीच्या पैशांवरून 2019-20 नंतर त्यांच्यात वेळोवेळी वाद सुरू झाले। दरम्यान 28 फेब्रुवारी रोजी रात्री सदरच्या पैशांच्या व्यवहारावरून शरद गुलाबराव सनेर, शरद सनेर यांची पत्नी व मुलगी आणि मयत ज्ञानेश्वर सनेर यांच्यात मोठा वाद झाला। त्या वादातून अपमानित झालेल्या ज्ञानेश्वर विनायक सनेर यांनी बस स्टँडजवळ गुलमोहरच्या झाडाला शर्ट व पॅन्टच्या साहाय्याने रात्री गळफास घेतल्याची तक्रार ठाणे पोलीस ठाण्यात दाखल केली। सदर तक्रारीचा पुढील तपास PSI मिलिंद पवार हे करीत आहे।